मुंबईत एक अशी जागा आहे जिथे वर्षातून एकदा लाखो लोक एकाच कारणासाठी येतात. काही तासांची रांग, गर्दी, गोंगाट, पण चेहऱ्यावर एकच आशा, बाप्पा माझा नवस पूर्ण करेल. आणि याच ठिकाणाला म्हणतात लालबागचा राजा. पण तुम्हाला माहीत आहे का, लालबागच्या राजाची सुरुवात एखाद्या भव्य मंदिरातून किंवा श्रीमंत व्यक्तीच्या इच्छेतून झालेली नव्हती. या कथेच्या मागे आहे एक बंद झालेला बाजार आणि त्या बाजाराशी जोडलेला एक नवस. 1932 एक अचानक आलेलं संकट. मुंबईचा लालबाग परिसर तेव्हा गिरण्यांनी आणि कामगारांनी गजबजलेला होता. पेरू चाल परिसरामध्ये मच्छीमार, छोटे व्यापारी आणि विक्रेते आपला व्यवसाय करत होते. पण अचानक बाजार बंद झाला. ज्यांचा उदरनिर्वाह त्या बाजारावर अवलंबून होता त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. आता व्यापार कुठे करायचा? आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार? लोकांनी प्रयत्न सुरू केले. कायमस्वरूपी बाजारासाठी जागा मिळावी म्हणून धावपळ सुरू झाली. पण परिस्थिती काही बदलत नव्हती. आणि मग काही स्थानिकांनी गणपतीसमोर एक नवस बोलला, बाप्पा आम्हाला कायमस्वरूपी बाजाराची जागा मिळू दे. आता इथून पुढची गोष्ट या कथेचा सगळ्यात कुतूहलाचा भाग आहे. नवस बोलला आणि मग काही कालाच्या प्रयत्नानंतर बाजारासाठी जागा उपलब्ध झाली. लोकांच्या मनामध्ये आनंदाची लहर पसरली. ज्यांचं आयुष्य पुन्हा मार्गावर आलं त्यांनी आपल्या कृतज्ञतेपोटी गणपतीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि 12 सप्टेंबर 1934 रोजी लालबागच्या राजाची स्थापना झाली. त्या काळातील गणपतीची वेशभूषाही त्या परिसरातील मच्छीमारांच्या जीवनाशी जोडलेली होती. पण खरी गोष्ट आत्ता सुरू होते. नवसाला पावणारा राजा. गणपतीची स्थापना झाल्यानंतर हळूहळू लालबागच्या राजाची ख्याती परिसराच्या बाहेरही पसरू लागली. लोक येऊ लागले, मनोकामना सांगू लागले, नवस बोलू लागले आणि काही भक्त आपल्या इच्छा पूर्ण झाल्याचा अनुभव सांगू लागले. हळूहळू एक विश्वास निर्माण झाला, लालबागचा राजा नवसाला पावतो. गणपती बाप्पा मोरया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.